नागपूरमध्ये एक मोठी घडामोड येते। नागपूरमध्ये निर्माणाधीन इमारतीचा पाया खचल्याचं कळतंय। पार्किंगमध्ये बाजूला उभी असलेली कार यानंतर 40 फूट आत कोसळली अशा स्वरूपाची माहिती समोर येते। नागपूरच्या रामदास पेठ भागातली ही धक्कादायक घटना आहे। पावसामुळे माती खचल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। नागपूरमधली घटना रामदास पेठ भागातली घटना असल्याचं कळतंय। पार्किंगमध्ये उभी असलेली कार ही 40 फूट खोल पडली आणि त्याची दृश्य आपण बघतो। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत नागपुरातनं, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। जितेंद्र, अगदी विचित्र असा अपघात दिसतोय, त्याची दृश्य आम्ही आता बघतो आहोत। काय नेमकं झालं, कशी घटना घडली आहे? गुरु, नागपूरच्या रामदास पेठ परिसरामध्ये एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे। गेल्या वर्षभरापासून या इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि या बांधकामासाठी बेसमेंटसाठी जवळपास 40 फूट खोल खड्डा खोदण्यात आलेला होता। म्हणजे प्लॉटभर पूर्ण 40 फूट खोल खड्डा खोदण्यात आलेला आहे। काल संध्याकाळच्या सुमारास म्हणजे 4 नंतर नागपुरात जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळेच कदाचित जी बाजूची जमीन आहे ती धसायला लागली होती आणि या शेजारी ठेवलेली एक क्रेटा कार होती। या क्रेटा कार ही अचानक रात्रीच्या सुमारास 10 ते 11च्या सुमारास रात्री अचानक या जो खड्डा खोल खदलेला होता त्या खड्ड्यात जाऊन पडलेली आहे। त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं, कारण या इमारतीचं बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे। पाऊस झालेला आहे, माती खचत आहे आणि जो परिसर आहे तो टिनाच्या शेडनी झाकून ठेवलेला होता। मात्र आजूबाजूची माती घसरत असल्याने शेजाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आता यावर काय उपाययोजना करण्यात येतात कंत्राटदाराकडून ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।